देवळा तालुक्यातील विठेवाडी मटाणे रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे रस्त्याची उंची वाढली असून योग्य ठिकाणी मोरी न टाकल्याने पावसाचे पाणी थेट शेतात शिरून फ्लॉवर व डाळिंब पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा आरोप विठेवाडी तालुका देवळा येथील नुकसानग्रस्त शेतकरी अरुण पोपट निकम यांनी केला आहे। या प्रकरणाची तहसीलदार व तालुका कृषी विभागाने तातडीने पाहणी करून पंचनामा करावा, नुकसान भरपाई द्यावी, तसेच कायमस्वरूपी निचऱ्याची व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। विठेवाडी तालुका देवळा येथील शेतकरी अरुण निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार गट क्रमांक 190 मध्ये फ्लॉवर तर गट क्रमांक 151 मध्ये डाळिंबाची लागवड करण्यात आली आहे। या शेताच्या पूर्व बाजूस ग्रामपंचायतीच्या मालकीचा गट क्रमांक 125 असून नुकत्याच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या विठेवाडी मटाणे रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे रस्त्याची उंची वाढली आहे। मात्र पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी मोरी न टाकल्याने संपूर्ण पाण्याचा प्रवाह त्यांच्या शेतात वळून मोठ्या प्रमाणात पाणी साचले। त्यामुळे फ्लॉवर व डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। याबाबत संबंधित ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांना तसेच तलाठी व कृषी विभागाला वारंवार कळवूनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप निकम यांनी केला आहे। त्यामुळे नुकसानीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे। निकम यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की विठेवाडी मटाणे रस्त्यावर त्यांच्या शेतालगत पूर्व पश्चिम दिशेने तातडीने मोरी टाकून पावसाच्या पाण्याचा निचरा नैसर्गिक नाल्यात करण्यात यावा, तसेच तहसीलदार व कृषी विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई मंजूर करावी। दरम्यान संबंधित विभागाने तातडीने दखल न घेतल्यास आत्मदहन करण्याचा निर्वाणीचा इशारा शेतकरी अरुण पोपट निकम यांनी दिला आहे। त्यामुळे प्रशासनाने या गंभीर प्रकरणात त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे।